आज भारताकडे रॉ IB मिलिटरी इंटेलिजन्स आहे, पण 350 वर्षापूर्वी कोणतीही सॅटेलाईट नाही, फोन नाही, टेक्नॉलॉजी नाही, तरी शत्रूच्या हालचाली आधीच कळायच्या. कारण एकच, छत्रपती शिवाजी महाराजांचं गुप्तहेर जाळं. हे जाळं इतकं प्रगत होतं की मुघल, आदिलशाही, पोर्तुगीज सगळे हादरले होते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता मिस्टिरियस मराठी. आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या इतिहासातील सर्वात गुप्त, प्रभावी आणि धक्कादायक इंटेलिजन्स सिस्टीमबद्दल. छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्तहेर यंत्रणा. ही यंत्रणा कशी काम करत होती, महाराजांच्या शत्रूची माहिती आधीच कशी मिळायची आणि आजची रॉसुद्धा ज्या गोष्टी वापरते त्या संकल्पना 1600 साली कशा अस्तित्वात होत्या. तर शिवाजी महाराजांचा काळ लक्षात घ्या. मुघल साम्राज्य, आदिलशाही, कुतुबशाही, सिद्धी, पोर्तुगीज इतक्या बलाढ्य शत्रूंपुढे एक छोटंसं स्वराज्य उभं करायचं होतं. महाराजांना माहिती होतं की युद्ध तलवारीने नाही तर माहितीने जिंकली जातात, म्हणून त्यांनी तलवारी आधी माहिती मिळवणारी यंत्रणा ही उभी केली. शिवाजी महाराजांकडे एक नाही तर अनेक स्तरांची इंटेलिजन्स सिस्टम होती. बहुरूपी गुप्तहेर. हे लोक साधू, फकीर, व्यापारी, भिकारी, जोशी, वैद्य बनून फिरायचे, शत्रूच्या किल्ल्यात सहज प्रवेश मिळवायचे आणि यालाच अंडर कव्हर एजंट असं म्हणतात. त्यानंतर घरेलू गुप्तहेर. शत्रूच्या दरबारात, घरात, स्वयंपाकघरात काम करणारे लोक. हेच लोक रात्रीची माहिती बाहेर पाठवायचे. त्यानंतर सैनिक गुप्तहेर. शत्रूच्या सैन्यातच भरती झालेले लोक, सैन्याची संख्या, शस्त्र, हालचाल, कमकुवत जागा सगळं कळायचं. त्यानंतर व्यापारी नेटवर्क. व्यापाऱ्याच्या नावाखाली संपूर्ण भारतामध्ये माहिती वाहत जायची. कुठे सैन्य हलतंय, कुठे कर वाढलाय, सगळं कळायचं. स्त्री गुप्तहेर. इतिहासात कमी लिहिलेलं गेलं पण अस्तित्वात होत्या. दरबारात, घरात अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी. संदेशवाहक. वेगवेगळ्या मार्गाने एकच बातमी पाठवली जायची. एक जरी पकडला गेला तरी बातमी पोहोचायची. शत्रूसाठी काम करतोय असं दाखवून महाराजांसाठी माहिती देणारे दुहेरी गुप्तहेर देखील होते. याला डबल एजंट म्हणतात. महाराज एका गुप्तहेरावरती कधीच विश्वास ठेवत नव्हते. एका बातमीसाठी किमान 3 वेगवेगळे स्रोत, वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या वेळेला जर माहिती जुळली तरच निर्णय घ्यायचे. आजची इंटेलिजंट एजन्सी हीच पद्धत वापरतात. महाराजांकडे संकेत शब्द, गुप्तखुणा, गुप्तशाही, काव्याच्या ओळीत संदेश, देवातील घंटा आणि मशाल, ढोल यांचे संकेत. शत्रूला कळायचं नाही की हे संदेश काय आहेत ते. यालाच इन्क्रिप्टेड कम्युनिकेशन असं म्हणतात. अफजल खान येण्याआधी महाराजांना कळलं होतं की तो दगा देणार. लपलेली कट्यार, भेटीची पद्धत. कारण अफजल खानाच्या छावणीत महाराजांची गुप्तहेर आधीच होते, म्हणून महाराज पूर्वतयारीत गेलेलेच होते. हे युद्ध नव्हतं तर इंटेलिजन्स वॉर होतं. मुघल इतिहासकार लिहितात की शिवाजी महाराजांच्या सैन्यापेक्षा त्याची यंत्रणाही जास्त भयानक होती. औरंगजेब म्हणतो की शिवाजी महाराजांची प्रत्येक हालचाल ही आधीच कळते पण माझी नाही. शिवाजी महाराज आजची रूपी गुप्तहेर, दुहेरी हेर, संकेत, संदेश, मल्टी सोर्स आणि अफवांचा वापर. रॉकडे टेक्नॉलॉजी आहे, महाराजांकडे मेंदू, शिस्त आणि दूरदृष्टी होती. आजही आपण आपल्या आधुनिक गुप्तहेर यंत्रणा म्हणतो, त्याचा पाया 350 वर्षापूर्वी स्वराज्यात घातला गेला होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला